हे बाळा हे घे. कमळे बाळ तू काय खाणार, काय बनव तुझ्यासाठी? तू नुसतं सांग. पुरणपोळी बनव का मटण बनव सकाळी? बाळ तुझं जेवढं लाड करता येईल ना तेवढं करू दे मला आता. सांग की. बस एवढंच? अगं मसाले भात कर, नाहीतर जिलब्या कर, पुऱ्या तळ. आता आपण असं करू, एक तू महाराजा थाळीच बनव. नाहीतरी आपण आता हे गाव सोडून जायचंच आहे. एक गाव जेवण व्हायलाच पाहिजे. आबा काय झालंय? सरू तू कमळीला समज सांगितलं नाही? त्या नवऱ्याकडच्या लोकांनी आपलं रान मागितलंय हुंड्यात म्हणून. हा मग काय झालं? आता आपली एकुलती एकच पोर आहे. आता आपलं जे आहे ते तिचंच आहे ना. बघ आता ती तिच्या घरी जाताना तिचं शेत तिचं रान घेऊन गेली तर काय बिघडलं? आहे कमळी कमळी या वक्ताला कोण आलं? आणि कमळी कमळी एक मिनिट. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी म्हणून आलोय मी. प्लीज ऐकून घे. एक डाव सांगून कळत नाही तुम्हाला? कशाला माझ्या आयुष्यात लुडबुड करतायसा? एक मिनिट. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून सांगतोय मी. हे बघ काहीही झालं तरी त्या मुलाशी लग्न करू नकोस. ती माणसं चांगली नाही आहेत. अगं हे लग्न वगैरे सगळा प्लॅन आहे. तुझ्या आयुष्याची वाट लागेल यांनी. बास. माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी बघून घेतो. तुम्ही निघा. मी जाईन. मी सांगितलं नव्ह एकदा, मला उगा इथं तमाशा नकोय. जावा. कमळी तू. ए बाबा आता काय हात जोडू तुझ्या समोर? माझा निर्णय ठरलाय, त्यात कुठला बी बदल होणार नाही. तवा निघ. नाईलाज की स्वप्न तू ठरव. बाकी ऑल द बेस्ट. गुड नाईट. टेक केअर. तुझ्यापासून दूर जाण्यापूर्वी माझा जीव जावा. आबा काय होतंय तुम्हाला? या या बसा तुम्ही. या सावकाश सावकाश बसा. हे घ्या. तुम्ही ठीक आहात का आबा की डॉक्टरकडे जाऊयात? अरे नाही नाही, हे शेतच माझा डॉक्टर आहे. आबा नमस्कार. मी ऋषी इनामदार. आय डोंट नो तुम्ही मला ओळखता की नाही, पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणून आलोय मी. मी बघितलंय तुला. बोल काय सांगायचं आहे? आबा तुमच्या कमळीचं लग्न थांबवा. हवंय लग्न म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्लॅन आहे. काय म्हणायचंय तुला? आबा मला वाटलं होतं कमळीला मुंबईला जायचंय, शिक्षण घ्यायचंय, लग्न वगैरे कुठे आलं मध्येच. पण मग मी निंगी आणि बंड्या गेलो त्या मुलाच्या घरी आणि त्यांना सांगितलं हे लग्न तोडायला. कमळी माझ्यावरच चिडली. तिला माहिती नाहीये खरं काय आहे ते म्हणून. आबा हे सगळं तुमची जमीन मिळवण्यासाठी सुरू आहे. आणि बरं त्या मुलाची एक बायको ऑलरेडी दुबईमध्ये आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरवून लपवल्या गेल्यात तुमच्यापासून. फक्त आणि फक्त तुमची जमीन मिळवण्यासाठी आहे हे सगळं. हुंड्यामध्ये तुमची जमीन मागून त्याच्यावरती रिसॉर्ट बांधायचं आहे त्यांना. त्यांना कमळीच्या आयुष्याशी, तिच्या भविष्याशी काही घेणं देणं नाहीये. गेले काही दिवस बघतोय मी, तू अशी नाही तशी कमळीची मदत करतोयस का? कारण आहे तिची हुशारी. खूप मेहनती आहे, खूप हुशार मुलगी आहे ती. आणि खूप कमी लोकांच्यात हे असे एवढे गुण असतात. आता बघा ना, एवढ्या सगळ्या अडचणी आहेत तिच्या मागे, पण तरीही ती धडपड करते स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. हुशार आहे, टॅलेंटेड आहे ही मुलगी. आणि अशा मुलीने तिचं शिक्षण पूर्ण करावं हा एवढाच माझा हेतू आहे. आणि मी 4 दिवसाचा पाहुणा आहे या गावात. त्यामुळे आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी करावी, एवढंच. बरं, मी आजच मुंबईला परत चाललोय. तर जाता जाता एक शेवटचा प्रयत्न म्हणून तुमच्याकडे आलो. प्लीज आबा, आयुष्याचा प्रश्न आहे कमळीच्या, म्हणून रिक्वेस्ट करतोय की हे लग्न थांबवा. बाकी तुम्ही ठरवा. आणि हे घ्या, ह्याच्यावर माझं नाव आणि नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला कधी कसलीही गरज वाटली तरी प्लीज मला फोन करा. अजिबात संकोच करू नका. पाया पडतो.